हो चालेल. थँक्यू. हालेलुया. आपण पहिलं स्तोत्र गाऊया. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. वरती या साहेब, वरती या. स्वागत करा. या सर. तर देवाचं एक वचन आपण सर्वजण वाचूया. आणि आपल्यामध्ये मॅडम आलेले आहेत, साहेब आलेले आहेत, त्यांचं पण आपण स्वागत करणार आहोत. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही बने पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करीतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत मग पुढे ताट वाढीतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस कल्याण मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. हालेलुया. प्रियांनो, आज ह्या ठिकाणी देवबापाचं वचन आहे परमेश्वराचं, की परमेश्वर माझा कोण आहे? मेंढपाळ आहे. मेंढपाळ जो असतो तो संरक्षण करणारा असतो प्रियांनो. आणि म्हणून आज देखील देव तुम्हाला आणि मला, आपल्याला सर्वांना तो काय करतो? सांभाळ करतो. आणि म्हणून देव आपल्याला काही कमी पडू देत नाही. तो आपल्याला संत पाण्यावर नेतो, तो आपल्याला ताजं ताबाणं करतो प्रियांनो. आणि म्हणून आज आपल्याला परमेश्वराकडे येणं फार गरजेचं आहे प्रियांनो. आणि खरोखर आज आपण ह्या ठिकाणी परमेश्वराची स्तुती करूया, त्या देवाला आपण गौरव देऊया. हा ख्रिस्त जन्म उत्सव आज आपण सर्वजण एक मनाने आपण साजरा करूया. आणि खरोखर आज आपल्याला देवबापाने खूप आशीर्वादित केलेला आहे. आणि म्हणून माझा हा विश्वास आहे की आज आपण या परमेश्वराच्या घरामध्ये आपण आलेलो आहोत. प्रियांनो, आज जे हॉल नाही तर परमेश्वराचं घर आहे. हालेलुया. परमेश्वराचं काय आहे? घर आहे. आणि ह्या घरामध्ये परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. ते बाप तुम्हाला याद्वारे आशीर्वादित करो. आमेन. आमीन. थँक्यू. बोल ना. हॅलो, प्रेज द लॉर्ड. सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. आपला देव खूप महान आहे आणि खूप चांगला आहे. तर ज्यावेळेस माझ्या वहिनी या त्या नगरपालिकेत फॉर्म भरायला गेल्या होत्या आणि माझा भाऊ तिथं छोटंसं त्यांचं देव आहे म्हणून तिथं पाया पडायला आले होते, नारळ फोडायला. त्यावेळेस माझा भाऊ मला बोलले, बाई मी फॉर्म भरतोय, तुला बिंदास भरा भाऊ.
देव तुम्हाला लज्जित फजित होऊन देणार नाही. तर खरंच आज देवाने एवढं मोठं कार्य केलं की त्यांना नगरसेवक म्हणून निवड केली. देवाच्या नावाला धन्यवाद देते. आणि खूप आपला देव खूप महान आहे. कोणीच करू शकत नाही एवढं देव करतो. मी सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत प्रार्थना करायचे, देवाला सांगायचे का देवा माझ्या बहिणी आहे आणि माझा भाऊ आहे आणि माझे जावई आहे, त्यांना लज्जित फजित होऊन देऊ नको. तर खरंच देवाने लज्जित फजित नाही होऊ शकत आणि खूप अशा मतांनी ते आले, म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद. अविनाश ब्रदर आहे ते भाऊचं स्वागत करतील. अविनाश ब्रदर वरती या. सिस्टर आहे त्यांचं स्वागत, वहिनीचं स्वागत सिस्टर करते, बनकर सिस्टर. करून टाळ्या वाजवायला देवाने आपल्याला 2 हात दिले, खूप सुंदर ते वाजवण्यासाठी दिले. आणि पास्टर आमच्या जावयांचं स्वागत करतील. हे माझे लहान जावई आहे. आता आहे ना पास्टर वहिनींसाठी आणि भाऊसाठी पुढच्या येणारे जे कुठली अडचण काही येईल म्हणून त्याच्यासाठी येणार ब्रदर प्रार्थना करणार आहे. आपण सर्व त्यांच्याकडे हात करू आणि पास्टर प्रार्थना करू. आपण आशीर्वाद देऊया त्यांना. डोळे बंद करा. हालेलुया. थँक्यू लॉर्ड जीसस. आम्ही प्रार्थना करतो आज देवबापा आमचे म्हणजे निवडून आलेले पात्र आहेत. प्रभास आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो की देवबापा तुझा आशीर्वाद त्यांना प्राप्त कर आणि खरोखर प्रभू तू त्यांना बहुमताने विजय दिलास आम्ही उपकार मानतो. आणि देवबापा खरोखर त्यांना आशीर्वादित कर आणि त्यांच्याकडून चांगली कार्य कामं होऊ दे अशा मी प्रार्थना करतो. देवबापा त्याचप्रमाणे सिस्टरचे जावे त्यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो. त्यांना देखील आशीर्वाद आणतो. आणि प्रभू आमची सर्व विनंती त्यांना आहे प्रभू की त्यांना नवीन जीवन नवीन आशीर्वाद तू त्यांना प्राप्त करा अशा मी प्रार्थना करतो. स्वर्गीय देवबापा त्यांना फल प्राप्त करा, आशीर्वादाने भरा, अभिषेकाने भरा अशा मी प्रार्थना करतो. येणाऱ्या दिवसामध्ये त्यांचं जीवन आशीर्वादाने परिपूर्ण करा अशा मी प्रार्थना करतो. तुझा दैवी आशीर्वाद तू त्यांना प्राप्त करा अशा मी प्रार्थना येशूच्या नावे मागतो म्हणून ऐकता. आमेन. धन्यवाद. हालेलुया. एक आमची विनंती आहे सर्वांना मॅडमला की आम्हाला प्रार्थनेसाठी हॉल नाही. आम्हाला खूप आमची दुर्मिळता होत आहे. तर आम्ही काही विश्वासणारे आमचे भाऊ बहिणी आहेत तर आम्हाला कुठंतरी छोटीशी जागा प्रार्थनेसाठी द्यावी असं त्यांनी करावं. खूप आम्हाला आनंद मिळेल. देवबाप खूप तुम्हाला आशीर्वादित करेल. तर कृपा करून ही जी समस्या आहे ती आमची पण सोडवा. हालेलुया. 2 शब्द साहेब पण बोलतील. नाताळ सणाच्या या शुभदिनी आपण आम्हाला इथे बोलू आमचा यथोचित असा सत्कार केला, गौरव केला, याबद्दल मी आपले सर्वांचे फार फार ऋणी आहे. आणि आपण जी मागणी आत्ता केली याचा नक्कीच आम्ही गांभीर्याने विचार करू
आणि ते कसं शक्य होईल त्याकडे आम्ही नक्की प्रयत्न करून तुम्हाला ती जागा प्राप्त करून देऊ. नाताळ सणाच्या सर्वांना शुभेच्छा. चालेल. ओके सर, थँक्यू. खूप आभारी आहोत सर. धन्यवाद धन्यवाद. ओके सर. हालेलुया. तर या ठिकाणी आज आपण देवाची स्तुती करूया, त्या परमेश्वराला गौरव देऊया. आमेन. सर्व आनंदित आहात? आनंदित आहात? आमेन. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आपण गीत गाऊया शोर दुनिया में ना. आमेन. आनंदित आहात? प्रेज गॉड. शोर दुनिया में हो गया. आमेन. पूर्ण जगभर आज ख्रिस्त जयंती साजरी होत आहे.
आहोत. आमेन. या वर्षी आपण क्रिसमस कॅरी साजरी करू शकलो नाही. काही कारणास्तव थंडी खूप आहे. आणि प्रियांनो, काल 24 तारीख आमेन आणि देवाचा सण आपण साजरा करत आहोत. हालेलुया. तुम्ही आनंदित आहात का? तुम्ही आनंदित आहेत? तर देवाचं वचन सांगतं, आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा. प्रभू येशू तुमच्या आणि माझ्या सर्व जगाच्या पापाकरता त्यांनी या पृथ्वीवर काय केलेले? जन्म घेतलेला आहे. प्रेज गॉड. सुंदरसं बाळ. प्रियानो, तो कोणत्या तो राजवाड्यात जन्म नाही, मोठ्या बंगल्यात मोठ्या हवेलीमध्ये त्यांनी जन्म घेतला नाही. त्यांनी तुमच्या आणि माझ्या साठी त्यांनी काय केलेलं आहे? एका गाईच्या गोठ्यामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. आमेन. हालेलुया. विचार करा प्रियांनो, गाईचा गोठा. कदाचित तुमच्याकडे गाया म्हशी असतील, आपल्या आई वडिलांकडे लक्षात आणा, त्या ठिकाणी दुर्गंधी असेल. हालेलुया. प्रेज गॉड. अशा गाईच्या गोठ्यात त्या बाळाने, प्रभू येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी जन्म घेतलेला आहे. आमेन. हालेलुया. आपण दुसरे एक गीत गाणार आहोत. झाला मोठा हा आनंद. प्रेज गॉड. कुणाला झाला आनंद? पूर्ण जगाला. प्रेज गॉड. हालेलुया. पूर्ण जगाला आनंद झालेला आहे. तुम्हाला आणि मला देखील काय झालेलं आहे? आनंद झालेला आहे.
समय आहे येशूला आवाज देण्याचा. हीच वेळ आहे देवाजवळ येण्याचा. प्रेज गॉड. 2025 काही दिवसांनी जाणार आहे. प्रेज गॉड. 2025 काही दिवसांनी ते जाणार आहे आणि नवीन 2026 येणार आहे. प्रेज गॉड. 2026 कसं आहे काय आहे तुम्हाला मला माहिती नाही. प्रेज गॉड. प्रियानो 2025 कसं गेलं हे आपल्याला माहिती आहे. 2026 आपण स्वागत करण्याकरता आताच प्रभू जवळ येऊया. थँक्यू जीसस. तोच एक जिवंत देव आहे तो तुम्हाला आणि मला सोडवेल. तुमच्यासाठी आज दाविदाच्या नगरात जीसस राजाने जन्म घेतलेला आहे. हा राजा कोण? प्रभू येशू इम्मॅन्युअल. प्रेज गॉड. आमच्या सानिध्यात असणारा देव. प्रेज गॉड. आज प्रिय आपल्या हृदयाचा दरवाजा उघडूया. त्या देवाला विनंती करूया की माझ्या हृदयातून नव्याने. प्रेज गॉड. प्रभू मी तुला आमंत्रित करते. त्यानं कठीण वेळ येत आहे. कठीण दिवस येत आहेत. भयानक व्याधी 2026 मध्ये येणार आहे. प्रेज गॉड. परंतु प्रियांनो तुम्ही आणि मी जे निवडलेले बोलवलेले ना आकर्षित केलेले प्रत्येकावर कोणताच व्याधी येणार नाही. आमेन. आमेन बोला. हालेलुया. थँक्यू जीसस. झूमर नाचो खुशी से आज. यीशु पैदा हुआ. सिस्टर यानी नाचो खुशी से आज. इकडचे पण झूमर नाचो खुशी से आज. येशू पैदा हुआ है. ते सगळ्यासाठी तुमच्या आणि माझ्यासाठी. आपण जागेवर हलणार आहोत का? प्रेज गॉड. कारण आपल्याला आनंद झालाय तो आनंद आपण व्यक्त करूया. हालेलुया. किती तयार आहात?
तो देवासाठी नाचत होता. प्रेज गॉड. या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे. कारण देवाचं वचन सांगतं जिथे दोघे किंवा तिघे आहे, जहां पर 2 या 3 है वहां पर परमेश्वर की बहुतायत से उपस्थिती है. आप आने से पहले, तुम्ही यायच्या आधीच या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज गॉड. कुणाला वाटतं का मी वरती येऊन एखादं सुंदर गाणं गावं? एखादं मी गाणं गावं वाटतं का? हालेलुया. हालेलुया. आपण दुसरं गीत गाणार आहोत. थँक यू जीसस. मसीहा आया है. आमेन. हालेलुया. थैंक यू जीसस. मसीहा आया है, खुशियां हमको लाया है. प्रेज गॉड. ठोकर मारो सूट बूट को, पहले दिल को साफ करो. त्यांना आपलं जर मन एखाद्या बहिणीने, एखाद्या भावाने किंवा कुणी जर दुखवलं असेल तर प्रियानं असताना आपण क्षमा करूया. कारण ख्रिस्त जयंतीचा संदेश हाच आहे. एकमेकांना क्षमा करा आणि एकमेकांवर प्रीती करा. ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, ज्यांनी आम्हाला त्रास दिलेला आहे, आज आम्ही त्यांना क्षमा करतो. प्रेज गॉड. बोला, क्षमा करतो. आपण प्रत्येकाला क्षमा करणारे लोक आहोत. आपण एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. हालेलुया. 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 आपण जोरात टाळ्या वाजूया देवा करता. मसीहा आया है, जग में खुशियाँ लाया है, सारे जहां में आज ये पैगाम आया है. मसीहा आया है,
मागू का तुम्ही मागता? हालेलुया. खूप क्षमा मागे. प्रेज गॉड. हम लोग क्षमा करने वाले परमेश्वर के लोग हैं. आमेन. हालेलुया. उंटाचा दांडा निघाला. प्रेज गॉड. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, जेव्हा बाळा येशूचा जन्म झालेला आहे तुमच्या आणि माझ्याकरता, तेव्हा काय झालेलं माहिती आहे का? मेंढपाळांना देवाने दर्शन दिलं. आमेन. जेव्हा मेंढपाळांना दर्शन दिलं तेव्हा मेंढपाळ कसे चालले होते तुम्हाला सांगू द्या. त्यावेळेस रेल्वे नव्हती. प्रेस गॉड. त्यावेळेस फोर व्हीलर नव्हती, बाईक नव्हती, गाड्या कोणत्याच नव्हत्या. तर त्यावेळेस ते कसे जात होते माहिती आहे का? उंटावर बसून. हालेलुया. त्यावेळेस प्रियांनो गाढवावर बसून आणि उंटावर बसून काय करायचं? प्रवास करायचे. हालेलुया. समजतंय? किती लोकांना समजलं? प्रेज गॉड. ते उंटावर जात आहेत. आजपर्यंत आपण या कलिशात आलो. प्रेज गॉड. तर प्रियांनो, आपण रिक्षानी, फोर व्हीलरनी, बाईकनी, प्रत्येक गाड्या करून आलेला आहोत. आमेन. ख्रिस्त जयंती साजरी करायला. आपल्या मुलांवर लक्ष द्या. त्यांना शांत बसवा. प्रेज गॉड. मुलांना शांत बसवा. गोंधळ होत आहे. मुलांना शांत बसवा. बाळ येशूच्या दर्शनाला, बाळ येशूच्या दर्शनाला, उंटाचा दांडा निघाला. हो, उंटाचा दांडा निघाला. हो, उंटाचा दांडा निघाला.
आपण बिलिव्हर्स आहोत. आपण कोणत्या झाडावर विश्वास ठेवत नाही, कारण बायबलमध्ये देवाच्या वचनात सेंटाचा उल्लेख नाही आणि त्या झाडाचा देखील उल्लेख नाही. त्याच्यामुळे आपण झाडाला सजवायचं हालेलुया.
थँक्यू जीसस. थकले नाही? प्रेज गॉड. हालेलुया. Praise the Lord. सर्वजण आपल्या जागेवर उभे राहतील. सर्व म्हातारे उभे राहतील. कौन है राजा का राजा, कौन है दुनिया का बादशाह, कौन है
हालेलुया. धन्यवाद सगळ्यांना नाताच्या शुभेच्छा. आमेन. हालेलुया. हे माझ्या राजा, हे माझ्या देवा, थोरवी गाईन मी, थोरवी
जाणार आहोत. प्रेज गॉड. आपण प्रत्येक डोळा बंद होईल. तुमचं जिवंत शरीर आज आपण देवाला अर्पण करूया. प्रेज गॉड. प्रत्येक डोळा बंद होईल. प्रत्येक डोळा. हालेलुया. Oh, yeah.
हालेलुया. धन्यवाद देवा परमेश्वर. तू आमच्यावर होताच नाहीस म्हणून तुला धन्यवाद देते. आजची प्रभू जिचे समर्थ ख्रिस्त जयंती आम्ही साजरी करत असताना प्रभू तुझा आत्मा आमच्या प्रत्येकाला आहे. खरोखर बाप्पा सकाळपासून त्या क्षणापर्यंत आमच्या होताच नाहीस म्हणून तुला धन्यवाद देते. सर्व गौरव प्रभू येशूला देते. खरोखर बाप्पा जे पण प्रभू वचन होणार आहे, जे पण लेकरांचे कार्यक्रम होणार आहे प्रभू ते आशीर्वाद आणि आमचा नको आमचा नको केवळ तुझा गौरव केवळ तुझीच महिमा होते अशी मी प्रार्थना करते. सर्व प्रार्थना नासरे येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. आपण आपल्या जागेवर बसणार आहोत. आमेन. प्रत्येकजण बसूया. थँक्यू लॉर्ड जीसस. आपल्या जागेवरती बसूया. थोडक्या वेळामध्ये वचन घेऊया आपण. देवबापाला स्तुती आराधना दिलेली आहे. थँक्यू आपण देवबापाचं वचन ऐकूया. वचन फार महत्त्वाचं आहे. थँक्यू लॉर्ड जीसस. हालेलुया. वचन फार महत्त्वाचं आहे. मोठा आनंद आज आपण बघत आहोत प्रियांनो. तर या ठिकाणी आज आपण लुका शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय काढूया. येशूचा जन्म. येशूच्या जन्माविषयी वाचू का मी का वाचता तुम्ही मुलींपैकी? श्रद्धा वाचली पुढे. लूक दुसरा अध्याय. येशूचा जन्म. त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नामनिशी लिहिली जावी अशी कैसर औगुस्त याची आज्ञा झाली. क्वरिनिय हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून द्यावयास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्याला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नासरेत गावाहून व यहुद्यातील दाविदाच्या बेथलहेम गावी गेला व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वाग्दत्त झालेली मरियम गरोदर असताना तिलाही त्याने बरे केले. ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा मोठा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. मग असे झाले की
देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकांस म्हणू लागले, चला आपण बेथलेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणी ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टींवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेविल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत परत गेले. 8वा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ते बाप त्याची वचने आशीर्वादित करो. प्रियांनो, ह्या ठिकाणी आपण काही वचने आपण बघणार आहोत आणि ह्या ठिकाणी आज वचनातून आपण बघत आहोत की मोठा आनंद ते बापाने आपल्याला दिलेला आहे. मोठा आनंद आपण बघतो, आनंद नाही का? आपण वाढदिवस साजरा करतो त्यावेळेस आपल्या कुटुंबामध्ये वैयक्तिक आपल्यामध्ये काय येतो, काय होतो, आपल्यामध्ये काय होतो? आनंद होतो की नाही? हालेलुया. तर ह्या ठिकाणी आज आपण मोठ्या आनंदाविषयी देवबापाचं वचन ऐकूया. लुकामधून आपण ऐकलेलं आहे 1 आणि 20 वचनामधून. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. हालेलुया. आज देवबापाने ह्याच गोष्टी सुवार्तेविषयी तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे. हालेलुया. दाविदाच्या नगरामध्ये तेव्हा पहा त्यांना देवदूत त्यांना म्हणालेला आहे की भिवू नका, कारण जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे. प्रियांनो, त्यावेळेस जे लोक आहेत, मेंढपाळ आहेत, ते रानामध्ये परिसरामध्ये रात्रीच्या वेळी राखण करत होते, मेंढरं चारत होते आणि मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. हालेलुया. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी देवाचं वचन आहे, भिवू नका. त्यावेळेस त्यांना तो देवदूत त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. ते शेकोटी करत होते, शेकत होते, मेंढरं राखत होते, राखण करत होते आणि अकस्मात आपण त्या ठिकाणी बघतो देवाचा दूत आलेला आहे आणि देवाचा दूत त्या ठिकाणी म्हणत आहे की भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे, सर्व लोकांस होणार आहे. हालेलुया. आज तुम्ही आनंदित आहात का? आणि एकच हातवर आहे. हालेलुया. आज तुम्ही आनंदित आहात का? आहात का? काय आनंदाचं कारण? आनंदाचं कारण काय आहे? असाच आनंद करता काय आहे आनंद? सांगा कोणीतरी एक उत्तर द्या. कारण ख्रिस्त माझ्यासाठी त्याने जन्म घेतलेला आहे. हालेलुया. तुमच्यासाठी, माझ्यासाठी, जगासाठी त्याने गाईच्या गाभाणीमध्ये, गोठ्यामध्ये त्याने जन्म घेतलेला आहे. आणि म्हणून ही सुवार्ता आहे. आम्हाला सुवार्ता द्यायची प्रियांनो. ख्रिस्त जन्माची, जन्म उत्सवाची सुवार्ता देणं फार गरजेचं आहे. आज आम्ही सुवार्ता देत नाही.
ते मेंढपाळ घाईघाईने गेलेले आहेत येशूला भेटण्यासाठी. आम्ही कधी प्रार्थनेची घाई करतो का? घाई करतो का आम्ही देवाच्या प्रभूसाठी घाई करतो का आपण? हे जे लोक आहेत देवासाठी ते घाई करत आहेत, घाईघाईने गेलेले आहेत. आणि म्हणून लुका 2:10 मध्ये सांगितलेलं आहे, संपूर्ण मानव जातीला मोठा आनंद देण्यासाठी प्रभू येशूने ह्या भूतलावर जन्म घेतलेला आहे. हालेलुया. ह्या भूतलावरती प्रभू येशूने काय केलेलं आहे? काय केला? जन्म घेतलेला आहे. मनुष्य प्राणी हा सतत दुःखी कष्टी असतो. मनुष्य प्राणी आज देखील आपण नाताळाच्या सणाला आलेला आहोत, ख्रिसमसचा आनंद घेत आहोत, परंतु मानव जात जी आहे, मनुष्य स्वभाव जो आहे तो कसा आहे प्रियांनो? सतत दुःखी असतो की नाही? दुःखी होय की नाही? आनंदीतच असतो. मनुष्य सतत दुःखी असतो, कष्टी असतो. आर्थिक समस्याने देखील मनुष्य कष्टी असतो प्रियानो. आजारपणामुळे देखील मनुष्य सतत दुःखी असतो. कौटुंबिक प्रश्न, अशांती, मनुष्य अशांतीमध्ये जीवन जगतो. लक्ष द्या माझ्या शब्दांकडे. तुम्ही जर ऐकलं वचन तर तोच जन्म उत्सव आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. हा मोठा आनंद आहे आज आपल्याला, तुम्हाला आणि मला, सर्व जगाला. आणि खरोखर प्रियांनो, आज या ठिकाणी आम्ही बघतो की अशांतीमध्ये मनुष्य सतत दुःखी असतो. सर्व समस्यामध्ये आमच्या जीवनात खूप अशा अनेक समस्या आमच्या जीवनात खूप येतात की नाही? समस्या आपल्या जीवनामध्ये येतात की नाही? येत नसेल समस्या तर हात वर करा. आमेन. समस्या येणारच. प्रभूमध्ये असलं तरी समस्या येते. लक्षात ठेवा माझ्या प्रियांनो, सतत मनुष्य कष्टी असतो. किती पैसा पण असू द्या तरी मनुष्य दुःखी असतो. लक्षात ठेवा. आणि पैसे नसल्यावर तर अधिकच दुःखी असतो. हालेलुया. म्हणून आज ह्या ठिकाणी प्रभूने कशासाठी आज या भूतलावरती तुमच्यासाठी माझ्यासाठी जन्म घेतलेला आहे. आमच्या जीवनात खूप अनेक समस्या आमच्या जीवनात खूप येतात. सर्वात मोठी समस्या म्हणजे आमचे पातक आहे. कशामुळे समस्या येते आपल्या जीवनात? पातकामुळे, पापामुळे. यामुळे देवापासून दुरावा होतोच. ह्या गोष्टीमुळे, पापामुळे आपल्या जीवनामध्ये काय होतो? दुरावा होतो. लेकरांनी शांत बसा, उभे राहू नका, फिरू नका, वचन ऐका. तुम्ही वचन ऐकलं ना बसता बसता तरी आशीर्वादित होणार. आमेन. कुणीच आमेन म्हणत नाही. हालेलुया. भूक लागली मला वाटतं. हालेलुया. आनंद आहे प्रियांनो, उल्हास करा, कारण स्वर्गात प्रतिफळ आहे आपलं. आमेन. या ठिकाणी बघा, पातकामुळे आम्ही देवापासून आपल्याला दुरावा होतो. या पापी देहापासून आम्हाला कोण सोडवील? हा जो देह आहे आपला, तुमचा आणि माझा, यापासून आम्हाला कोण सोडवणार आहे? कोण सोडायला आहे? आम्ही कोण आम्हाला, तुम्हाला आणि मला सोडवणार आहे? लक्ष द्या मुलींना. या समस्यासाठी कोण आम्हाला सोडवणार आहे?
आपण बघूया या भूतलावर कोण आलेला आहे. ह्या पापी देहापासून आम्हाला कोण सोडवेल? प्रश्न आहे, प्रश्नचिन्ह आहे. हा मोठा प्रश्न होता. शिवाय माणसाचा स्वभावही चिंता काळजा करण्याचाच असतो. आपला जो स्वभाव आहे तो चिंता काळजी करणारा स्वभाव आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही पण गेल्या 1.5 महिन्यापासून फार चिंतेत आहेत. शैतानाने आक्रमण केलेलं आहे आपल्या कलिशावर. सर्व आमच्या कलिशाचे आपले लोक सर्व चिंतेमध्ये आहोत आपण. परंतु देव यामधून आपल्याला सोडवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. मग ते म्हणतो सर्व चिंता व काळजी तू काय कर, मजवर टाक, म्हणजे मी तुझा काय होईल, पाठिंबा होईल. स्तोत्र संहिता 55:22 मध्ये देवाचं वचन आहे, तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा काय होईल, पाठिंबा होईल. आज देवच आपला पाठिंबा आहे. लक्ष द्या इकडे. मोठा प्रश्न. शिवाय माणसाचा स्वभावही चिंता काळजा करणारा असतो. म्हणून आमचा आनंद आम्हाच हरावून बसतो. आमचा आनंद जो आहे तो आम्हीच हरावून बसतो. पण हाच आनंद आम्हाला मिळावा म्हणून प्रभू येशू कृपा घेऊन आला आहे. हालेलुया, हालेलुया. टाळ्या वाजूया आपण प्रभूसाठी. हालेलुया, हालेलुया. हाच पण आपल्या काळजा चिंता हरवून बसतो. पण हाच आनंद आम्हाला मिळावा म्हणून प्रभू येशू आम्हावर कृपा घेऊन आलेला आहे. आमेन. पहिले योहान फक्त 1:17 म्हटलेलं आहे, कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली आहे. आमेन. कुणी वाचू शकता? ह्या कृपेसाठी बघा, कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. हालेलुया. योहान 1:17 मध्ये तुम्ही वाचन करा. ह्या कृपेसाठी तो आमच्यात येऊन राहिला आहे. प्रभू येशू शांती देऊन आला आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, ऊर्ध्व लोके देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. प्रभूच्या येण्याने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवल्याने आम्हाला तो शांती देतो. आमेन. हालेलुया. जर आम्ही प्रभू येशूवर पूर्ण मनाने विश्वास केला तर प्रभू येशू ख्रिस्त खरोखर तुम्हाला आणि मला शांती दे. आमेन. बरं. येशू मसीह की परमपित्याच्या प्रीतीची आम्हाला अनुभूती प्रभू येशूच्या आमच्यामध्ये जन्म घेण्याने येते. हालेलुया. प्रभू येशूने आमच्या आज हृदयात त्याने काय केलेलं आहे, जन्म घेतलेला आहे की आम्हाला आमच्या पातकाची क्षमा मिळाली आहे. आमेन. तुम्हाला आणि मला सर्व जगाला प्रियांनो, आपल्याला प्रभूने पापांची काय केलेली आहे, क्षमा केली. त्याने आपलं जीवन बदललेलं आहे. येशू आज या ठिकाणी आम्ही बघतो की प्रभू येशू कोणाचा धर्म बदलण्यासाठी आलेला नाही, तर काय कशासाठी आला, कशासाठी आला, जीवन बदलण्यासाठी आला. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. त्या ठिकाणी देव आपलं जीवन बदलण्यासाठी आलेला आहे.
अनुमती प्रभू येशूच्या आमच्या आत्म्यामध्ये जन्म घेण्याने येते. देव पित्याने एवढी प्रीती केली. आमेन. देव प्रभू येशूने देखील तुमच्यावरती आणि माझ्यावरती आणि जगावरती देव पित्याने एवढी प्रीती केलेली आहे. आमच्यासाठी वधस्तंभावर त्याने प्राण दिला आहे, अशासाठी की आमच्या पातकाची क्षमा मिळावी. हालेलुया. आणि आम्ही स्वर्गाचे नागरिक होत सदैव देवपित्याचे मुले म्हणून आनंदाने व्हावे. हालेलुया. पश्चिमेपासून पूर्ण जितकी दूर आहेत तितकी देवाने आमच्या पापांची काय केलेली आहे? क्षमा केलेली आहे. म्हणून आम्हाला मुक्ती मिळाली आहे. हालेलुया. देवबापाने आपल्याला काय केलेले आहे? प्रभू येशूने मुक्ती आम्हाला दिलेली आहे. या मर्त्य देहापासून, पातकापासून, दुःखापासून, चिंता काळजापासून मग आम्ही त्या आनंदित होऊया. प्रभू येशूच्या जन्म घेण्याचेच आम्हाला कृपा व शांती, प्रीती आणि क्षमेचा आनंद आणि अनुमती येते. हालेलुया. पण प्रभू येशूचा हा जन्म आमच्या हृदयात झाला तर पिता तुझ्या पुत्राच्या येण्याने तू आम्हाला आनंदित केलेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. येशूच्या द्वारे आमेन. हालेलुया. माझ्या मागे आपण हे वाक्य बोलूया. थँक्यू जीसस. पिता तुझ्या पुत्राच्या येण्याने, पिता तुझ्या पुत्राच्या येण्याने तू आम्हाला आनंदित केलेस, म्हणून तुझे आभार मानतो. येशूच्या द्वारे आमेन. हालेलुया. देवा तुम्हाला या वचनाकरवी आशीर्वादित करो, कारण प्रभूने तुम्हाला आणि मला आज काय केलेलं आहे? आनंदित केलेलं आहे. आनंदित आहात? आमेन. तर आता आपण सर्व उभे राहूया आणि अर्पण घेऊया लगेच, आणि मग नंतर आपण प्रार्थनेत पण येणार आहोत. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू. आपण अर्पण घेऊया. आणि एक गीत गात आहेत ना शाकाहारी ब्रदर? शाकाहारी ब्रदर थँक्यू जीसस. थँक्यू. शाकाहारी ब्रदर हरवले का? गीत घेताय ना तुम्ही? काय घेताय? थँक्यू. आपण अर्पण घेणार आहोत. देवाचं वचन आहे, त्यामध्ये तुम्हास दिला जाईल. देवाचं वचन सांगते, संतोषाने देणारा देवाला आवडतो. आमेन. दोन मुली कुणीतरी अर्पण. थँक्यू लॉर्ड. हॅलो. धन्यवाद. मागावे काय मी सर्व दिले मला तू, पण समतोल हवा आणि ह्या देहातील ख्रिस्त भक्तीचा सदैव डंका राहू दे रे देवा. ख्रिस्त सुवार्ता गाजवली भारी, आणि सत्याच्या मार्गावरी रे ख्रिस्त
नित्य निरंतर घ्यावी आणि हीच वाटून सेवा रूपाने या प्रतीत जनास द्यावी. आणि म्हणून आणि ख्रिस्त सुवार्ता गाजवली भारी आणि सत्याच्या मार्गावर रे. आणि म्हणून अशा भक्तास देव तारी, भोळ्या भक्तास देव तारी, भोळ्या भक्तास देव तारी रे. भोळ्या भक्तास देव तारी, भोळ्या भक्तास देव तारी. ख्रिस्त सुवार्ता गाजवली भारी, ख्रिस्त सुवार्ता सत्याच्या मार्गावर रे. भोळ्या भक्तास देव तारी, भोळ्या भक्तास देव तारी, अशा भक्तास देव तारी रे. भोळ्या भक्तास देव तारी. कारवारा हा पाऊस फार त्या पिलेच्या बेटावर, कारवारा हा पाऊस फार त्या पिलेच्या बेटावर. पाट्या आणल्यामुळे भरत टाकिल्या शेकोटीवर, पाट्या आणल्यामुळे भरत टाकिल्या शेकोटीवर. पहा सरपण गे बाहेर दावा करीत हातावर, पहा सरपण गे बाहेर दावा करीत हातावर. झाले घाबरले, झाले घाबरले लोक फार पावलाचा घात होणार. झाले घाबरले लोक फार पावलाचा घात होणार. आणि मग पहा, आणि मग विषबाधाना ना होई तयाला. आणि मग विषबाधाना ना होई तयाला. होता विश्वास देवा